मना मनात राम, चराचरात राम, आता अयोध्येतही विसावणार राम। न भूतो न भविष्यती, क्षणाचे साक्षीदार व्हा लेट्स अप सोबत। सोहळा अयोध्येचा। मंडळी, सोहळा अयोध्येचा या आमच्या विशेष कार्यक्रमात आजचा विषय आहे तो म्हणजे प्रभू श्रीरामांना दाखवल्या जाणाऱ्या विड्याच्या पानांचा नैवेद्य। आतापर्यंत आपण पाहिले की अनेक राज्यांमधून देशांमधून वेगवेगळ्या वस्तू, खाण्याचे पदार्थ, मिठाई, भांडी, घंटा आणि अगरबत्ती हे सगळं राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने अवध नगरी सजवण्यासाठी अयोध्येमध्ये पाठवलं जाते। तर आज आपण पाहणार आहोत एका खास विड्याच्या पानाबद्दल। हे विड्याचं पान खास आहे कारण ते प्रभू श्रीरामांना नैवेद्य म्हणून दाखवलं जातं। तर अयोध्येतील हनुमान गढी परिसरातून हे विड्याचं पान प्रभू श्रीरामांच्या दरबारी रोजच पाठवलं जातं। तर या पानाची खासियत सांगायची झाली तर अयोध्येमध्ये प्रत्येक दिवशी रामलल्लांच्या पूजेनंतर आणि नैवेद्यानंतर या खास विड्याच्या पानांचा भोग श्री रामलल्लांना चढवला जातो। तर पान विक्रेता विनय नाग यांच्या पानाच्या दुकानातूनच हे पान राम मंदिर पुजाऱ्यांकडे पाठवलं जातं। विनय नाग यांच्या अगोदरच्या 2 पिढ्यांपासून रामलल्लाला भोग चढवण्यासाठी हे विड्याचं पान पाठवलं जाते, ज्याला 50 वर्षांपासूनचा जास्त इतिहास आहे। तर हे पान सुगंधित आणि गोड असतं। याशिवाय यामध्ये विशिष्ट प्रकारची सामग्री सुद्धा वापरली जाते, ज्यामध्ये गुलकंद, केशर, चेरी, गोड बडीसोप, स्टार विलायची आणि खायची चांदी सुद्धा लावली जाते। तर पान विक्रेता विनय नाग यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की अगोदर फक्त 16 पानं ही राम मंदिरात पाठवली जात होती, मात्र आता रोजच 40 पानं ही राम मंदिरात रामलल्लांना भोग लावण्यासाठी पाठवली जातात। ज्यावेळी 2020 मध्ये राम मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं त्यावेळेस 551 पानांची ऑर्डर नाग यांना देण्यात आली होती आणि आता सुद्धा राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा परत एकदा 551 पानांची ऑर्डर विनय नाग यांना आता देण्यात आली आहे। तर मंडळी, अयोध्येत पार पडणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याबद्दलची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लेट्स अप मराठी।